हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही जामसावळीला जात आहोत. जामसावळी तुम्ही म्हणाल हे नेमकं कुठे येते? तर हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये येते. आम्ही तिथे पोहोचल्यावर एक ई रिक्षा केला होता. आतमध्ये खूप म्हणजे खूप जास्त पाय दुखते, तुम्ही पायदळ जाऊ नाही शकाल. जे फिट राहिले, ज्यांना काही त्रास नाही ते जाऊ शकतात, पण आम्ही तर ई रिक्षा घेतला होता. ऊन भरपूर होती, तुम्हाला बघता येईल किती दूर आहे. काही पायदळ पण जातात. हे बघा, इथे वेगवेगळे सेंटर आहे, तिथनं आपण ई रिक्षा घेऊ शकतो. हे बघा, ऊन भरपूर होती, उन्हाळ्याचा पिरियड होता. हे बघा, इथे मूर्ती पण आहे. इकडनं पण खूप मोठं, पहिले खूप छोटं होतं, आता डेव्हलप झालं आहे. हे बघा, जास्त करून ते ई रिक्षानेच फिरतात. तर आता आपण फुलं वगैरे घेऊ, नारळ, जे पूजा करता लागेल ते सगळ्या सामग्री इथनं घेता येईल. हे बघा, इथे तुम्हाला बोर्डवर वाचता पली बोर्डवर पूर्ण लिहिलेलं आहे जामसावळी मध्य प्रदेश. तर हे मेन मंदिरचं एंट्रन्स आहे. बघा, मंदिर किती मोठं आहे. खूप म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तरी फेमसच म्हटलं जाईल. खूप मोठं मंदिर आहे. बघा किती सुंदर आहे. खूप छान आर्किटेक्ट केलं आहे. डिझाईन पण खूप छान छान आहे यातल्या. हे बघा किती मोठं आहे, किती छान केलं आहे. मध्य प्रदेशमध्ये गेला तर एकदा नक्की जामसावळीला भेट द्याल. तसं ते म्हटलं आता पूर्ण भारतामध्ये तर फेमसच झालं आहे. हे बघा, कारण तुम्हाला हनुमानजीची मूर्ती कुठे पण उभी किंवा बसलेली मिळू शकेल, पण फक्त इथेच मेन म्हणजे जामसावळीलाच ही झोपलेल्या अवस्थेत आहे. बघा, आतमधली किती मोठं आहे. खूप मोठं मंदिर आहे, तुम्हाला बघता येईल. मी फोटो पण काढले होते. हे बघा किती छान मूर्ती आहे. हे बघा, हे पूजा वगैरे होत असते तिथे, त्या टाइमला आम्ही गेलो होतो. हे बघा, हा म्हणजे नाईटचा व्ह्यू होता. आम्ही रात्री पण एकदा आणखी व्हिजिट केली. हे बघा, रात्री किती छान आहे. हे बघाल, तुम्हाला बघता येईल. खूप मोठं असं मंदिर आहे. जवळपास 5-6 वर्ष झाले आता त्याला रिनोव्हेशनला. पहिलेच जुनं होतं. हा काय बाग, हे बघा, हे बाग हेरचं आहे. इथे लिहिलं पण आहे, बघता येईल. ओके, बाय बाय.